सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 93 नंबरची गाथा बघतोय आपण। आकाशद्रव्य स्थितीला हेतू नाही, 92 गाथेमध्ये गमनाला पण कारण नाही, आता सांगतायत की स्थितीला पण कारण नाही। जम्हावरिष्ठाणं सिद्धाणं जिणवरेहिं पण्णत्तं तम्हागमनठाणं आयासे जाणनथिती। ज्या कारणाने, ज्या अर्थी जिनेंद्र देवांनी सिद्धांची लोकाच्या अग्रभागी स्थिती सांगितली आहे, त्या अर्थी आकाशामध्ये गमन हेतुता व स्थिती हेतुता नाही असे समजावे। म्हणजे जर आकाश गमनाला आणि स्थितीला कारण असतं तर ते सिद्ध अजून वर गेले असते, वर अजून जाऊन कुठंतरी स्थिर झाले असते। आणि एकच द्रव्य दोन कार्य करायला लागलं तर द्रव्यांच्या संख्येचा पण घात झाला असता, म्हणून असं नाही हे सांगितलं। तर त्याच्यामध्ये त्यांनी जयसेनाचार्यजींनी लौकिक आणि अलौकिक सिद्धांचं वर्णन केलं। कशासाठी? अलौकिक सिद्धच लोकाच्या अग्रभागी विराजमान होतात। लौकिक सिद्धी ज्यांना प्राप्त झाली ते काय असं त्यांचं काय असं विशिष्ट स्थान आहे असं नाही, म्हणून त्यासाठी सांगितलं होतं काय काय प्रकारचे अंजन सिद्ध, पादुका सिद्ध, खड्ग सिद्ध, गुटिका सिद्ध आणि दिग्विजय सिद्ध असं घेतलं। लौकिक बातें तो बहुत सी है, मगर उन सबसे विलक्षण ये सिद्ध भगवंत है जिसमें सम्यक्त्व आदिक अष्टगुण प्रकट हो गए हैं। उन सिद्धों की बात कह रहे हैं, उनका ऊर्ध्वगमन स्वभाव है। जे अलौकिक सिद्ध आहे त्यांचा स्वभाव ऊर्ध्वगमन आहे। बाकी जे काय लौकिक सिद्ध आहे ते मरून कुठं जातील? अधोगतीला सुद्धा जातील, कारण अपेक्षापूर्वक धर्म केला आहे, काहीतरी धर्माच्या साधनेकडून वगैरे इच्छा केली आहे, ते निदान केलं आहे, त्याच्या निमित्तामध्ये नियमाने दुर्गती पण होऊ शकते। म्हणून कुठल्या गोष्टीची सिद्धी करायची म्हणून धर्म करू नका हे सांगितलं। तर जे निरपेक्ष साधना करतात आणि ज्यांना त्या उपलब्धी सहजतेने होतात, त्याच्या इच्छेने पण करत नाही आहेत ते, पण त्यांना इच्छा नसताना म्हणा किंवा कल्पना नसताना सुद्धा त्या रुद्धींची आदी प्राप्ती सहज होते। मग त्या सिद्धांमध्ये सम्यक्त्वादी 8 गुण प्रगट झालेले आहेत आणि ऊर्ध्वगमन स्वभावाची अभिव्यक्ती झाली आहे। और वे जहाँ भी जाए ऊपर एक ही समय में पहुँच जाते हैं। जिथून ते मुक्त झाले तिथून एका समयामध्ये त्याच क्षेत्रापासून वर ऊर्ध्व दिशेला काय म्हणलं, सिद्ध शिरेवर विराजमान होतात। तर काल आपण काय बघितलं होतं रात्री? कोण आहे? मिजुकाकी। मिजुकाकी काय सांगितलं काल आम्ही की अकृत्रिम चैत्यालयांचं वर्णन केलं होतं ना। तर सगळे जे अकृत्रिम चैत्यालय आहेत 2.5 द्वीपामध्ये आणि मध्यलोकामध्ये, तर किती आहेत म्हणलं? 8,56,97,481 ना। 3 लोकात नाही विचारलं, मध्यलोकात। मग 7 नाही, मध्यलोकात 458 अकृत्रिम चैत्यालय आहेत। तर प्रश्न विचारला होता, जिथं कुठं अकृत्रिम चैत्यालय आहे तिथून सिद्ध झालेत का नाही? मग झाले की सगळीकडनं सिद्ध झाले,
सावधान हा सावधान. बर सावधान. अकृत्रिम चैत्यालय कुठं आहेत? हा बर. आता मध्य लोकांमध्ये कुठं आहे गं? कुठं आहेत? मध्य लोकामध्ये अकृत्रिम चैत्यालय अडीच द्वीपातच आहेत असं नाही, अडीच द्वीपाच्या बाहेर पण आहेत. जसं नंदीश्वर द्वीप आहे, रुचकवर द्वीप आहे, कुंडलवर द्वीप आहे. मग अडीच द्वीपच सिद्धशिलेला सिद्ध गतीला कारण काय म्हणायचं निमित्त आहे. त्या क्षेत्राच्या मध्ये असणारेच मनुष्य नाही आहेत बाहेर. त्यामुळं अडीच द्वीप हेच क्षेत्र सिद्ध गतीला उपयोगी आहे. त्यामुळं जिथं कुठं कृत्रिम चैत्यालय आहेत ते सगळे स्थान सिद्ध गतीला कारण नव्हते, नाहीत असं म्हणा. अडीच द्वीपाच्या बाहेरचे सगळे स्थान जे आहेत तिथं मनुष्यच नाही तर सिद्ध कोण होणार? म्हणून सांगितलं फक्त जे 5 मेरू आणि जेवढी अडीच द्वीपातले कृत्रिम चैत्यालय आहेत त्या ठिकाणाहून ॲक्च्युली मॅक्झिमम त्याच्यातच कवर होतात. कारण नंदीश्वर द्वीपामध्ये 52 आहे, त्या पुढं कमी आहेत ना, 4 आहेत असं काहीतरी. रुचकवर द्वीप आणि कुंडलवर द्वीपामध्ये कमी आहे. त्यामुळं मॅक्झिमम चैत्यालय अडीच द्वीपामध्ये आहेत अकृत्रिम. आणि मग तिथूनच सांगितलं सगळी पूर्ण भूमी आहे ती प्रत्येक कणाकणातून सिद्ध होण्याला तर बाधा नाही अडीच द्वीपामध्ये. त्यामुळं प्रत्येक भूमी, प्रत्येक कण प्रदेश, प्रत्येक असं सांगितलं सिद्ध भूमी आहे. मग तिथून जेव्हा ते मुनिराज ध्यानस्थ होते, त्यांनी साधना केली, तर तिथून ते एका समयामध्ये ऊर्ध्वगामी होऊन सिद्धशिलेवर विराजमान झाले. सिद्ध भगवंतों का निवास लोक के अग्रभाग पर है, उससे आगे नहीं है. इस अंतराधिकार में धर्म अधर्म द्रव्य की सिद्धि गति स्थिति के हेतु रूप में हुई है. म्हणजे धर्म अधर्म द्रव्यच गतीला आणि स्थितीला कारण आहेत, आकाश द्रव्य नाही. आकाश द्रव्य तो पदार्थों के अवगाह का ही कारणभूत है. आकाश द्रव्याचं लक्षण अवगाहन हेतुत्व आहे, गती आणि स्थिती हेतुत्व नाही. इन सब द्रव्यों की चर्चा करके हमें शिक्षा यही ग्रहण करना है कि यह मैं जीव द्रव्य इन सब मिले हुए समस्त पदार्थों से न्यारा केवल ज्ञानानंद स्वरूप हूँ. इस प्रतीति से ही कल्याण का मार्ग मिलता है. सगळ्या द्रव्यांचं वर्णन शिकून काय करायला लागलोय, त्यापासून भेदविज्ञान करायचे की सगळे द्रव्य माझ्या ज्ञानाचे ज्ञेय मात्र आहेत, मी तर ज्ञान मात्र आहे. मग त्यात सांगितलं ना 12 भावनेमध्ये काय, मैं हूँ वही शुद्धात्मा चैतन्य का मार्तंड हूँ. पुढं म्हणा की पुढं, मैं ध्येय हूँ श्रद्धेय हूँ बस ज्ञेय हूँ मैं ज्ञान हूँ. नाही मला ते खालचं म्हणायचं होतं काय, म्हणजे मीच ज्ञेय मीच ज्ञान आहे हे सांगितलं त्या ह्याच्यामध्ये. आणि बाकीचे सगळे द्रव्य पण पर आहेत ते ज्ञेय आहेत. मग पराला जोपर्यंत ज्ञेय बनवणार तोपर्यंत सिद्ध दशा प्रगट होणार नाही. म्हणून सांगतायत काय, सगळं जाणा पण नाही. काल सांगितलं त्यांनी काय, जाणायला गेलात तरी पण बंद आहे, जाणले जाऊ देत. जे काय सगळे परद्रव्य आहेत ते ज्ञानामध्ये येतील, ते विषय होतील, जाणले जातील. पण तुम्ही जाणायला जाणार तर नियमाने तिथं आश्रव बंध आहेच. स्थूल रूपाने सांगतील की रागद्वेष करू नका, फक्त जाणा. पण जाणायचं सुद्धा पुरुषार्थ करायचा नाही आहे आपल्याला. ते परद्रव्य तुमच्या ज्ञानाची विशुद्धी झाली तर त्या भगवंतांच्या ज्ञानामध्ये 3 लोक येतात. त्यामुळे ते काय जाणायला जात नाहीत, जाणले जातात. मग तसं प्रत्येक ज्ञेय आपल्याला पण ज्ञानाचा विषय बनवू देत, आपण बनवायला जाऊ नका. तर सगळ्या या द्रव्यामध्ये माझा जीव माझ्यासाठी उपादेय आहे, तोच शरणभूत आहे. काल अभ्यास काय सांगितला होता, सांगा अर्थ काय.
नाही केला का हो? मोबाईल बंद करायचा होता. तुम्ही कसं करणार? कोण कोण केला हो? दीपाली बेन बोला. तपसिद्ध, नयसिद्ध, संयम सिद्धे म्हणतो ना काय? तौसिद्धे नयसिद्धे संयम सिद्धे चरित सिद्धेय नाणं निदंसणं निय सिद्धे शिरसाण मनसामी. काय अर्थ होतो? किती प्रकारचे अलौकिक सिद्ध आहेत हे बरं का. लौकिक सिद्धांचे प्रकार बघितले आपण. अजून आता त्याची गोष्ट सांगायची आहे मला, पण अजून त्या जॉईन झाले नाही आहेत. काय गोष्ट सांगणार होता लौकिक सिद्धांमध्ये? ती नाही का डोळे नागार्जुनची गोष्ट आहे ती. माताजींनी सांगितली. नागार्जुन त्यांनी ती गुटिका बनवली होती ज्याच्याद्वारे की डोळे प्राप्त होतील अशी विद्या होती त्याच्यामध्ये. आणि ती गुटिका तो समुद्र नदीवर घेऊन गेला धुवायसाठी म्हणून, आणि ते धुवत असताना त्याच्या हातातून सटकली आणि ते जाऊन माशाच्या पोटात, माशाने गिळली ती पोटात गेली त्याच्या. आणि मग ते असं त्याचं भरपूर वर्णन घेतलंय त्या गोष्टीमध्ये. फक्त सांगायचं होतं की लौकिक सिद्धी म्हणजे त्यांनी त्याच्या तपस्येच्याद्वारे, त्याच्या काय सगळ्या महत् प्रयत्नांच्याद्वारे ती गुटिका सिद्ध केली होती. म्हणजे अशा प्रकारची पण गुटिका असते. काय सुमत डॉक्टर म्हणजे तुम्हाला पण तपस्या करायसाठी एक उपाय सांगायला लागले. काय अशी पण लोक तपस्या करतात आणि सिद्धी करून घेतात, ज्याच्याद्वारे की रोगाचा नाश होईल किंवा काय म्हणायचं काहीतरी विशेषता प्राप्त होईल, अशा सिद्धी असतात लौकिक सिद्धी. बोलताय काय? तपसिद्ध मी बघितलं होतं तर मला तर मिळालं नाही तसा. सिद्ध भक्ती प्रवचन बघितलं का? हा तसं बघितलं. आणि वर्णिकींचं किल्लो तर नाही आलं मला. बहुतेक वर्णिकींचं करून मग जायला पाहिजे आत, म्हणजे ते करायला नाही झालं, फटकून उडकलं नाही मिळालं. बरं ठीक आहे, आता मी देते घ्या. काय सांगितलं? अलौकिक सिद्ध आहेत ते अनेक प्रकारचे आहेत. ते पण त्यामध्ये हे प्रकार सांगितले. तपाच्या द्वारे सिद्ध होतात ते तपसिद्ध. ऐसे सिद्ध भगवंतों को सिर झुकाकर नमस्कार करता हूँ जो तपशरण से सिद्ध हुए है. अशा विशेष तपाच्या द्वारे जे काही सिद्ध गतीला प्राप्त झाले त्यांना माझा वंदे नमस्कार असो. हां, त्याच्यात घेतले उदाहरण त्यांनी. तपसिद्धामध्ये कोण येतं तर बाहुबली स्वामी येतात. वाचते. साधुजन सिद्ध होने के प्रयत्न में रत्नत्रय साधना करते हैं. सिद्ध होने का मार्ग तो एक ही है, अपने आत्मा के सहज स्वरूप का श्रद्धान करना, उसका उपयोग रखना और उस ज्ञान स्वरूप में अपने को रमाना. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. यह सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र निर्मल होकर जहाँ उत्कृष्ट रूप से वर्तने लगता है, बस वहाँ निर्वाण हो जाता है. निर्वाण कधी आहे, कुठं आहे? सम्यक दर्शनाची प्राप्ती करा तर त्याच्या रूपाने आचरण करत असताना निर्वाणाची प्राप्ती होणार. त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न करावा लागणार नाही. तो मोक्ष का मार्ग तो एक इस अंतस्तत्व से संबंध रखता है. इसका श्रद्धा, इसका ज्ञान और इसका आचरण मोक्ष मार्ग है. ऐसा श्रद्धान करने वाले साधु जन, उनकी अपनी विशिष्ट योग्यता होने से वे कोई तो तपशरण में मुख्य वृत्ति रखते हैं, कोई ज्ञान में, कोई संयम में. इस प्रकार से उनकी कुछ वृत्तियाँ विशिष्ट होने से उनके भेदों से स्मरण किया जा रहा है कि जो तपशरण की मुख्यता से करके सिद्ध हुए हैं वे तपसिद्ध भगवान है. तपाच्या द्वारे जे मुक्तीला गेले ते तपसिद्ध आहेत. मग मी असं तेच विचारलं होता प्रश्न की सगळे तर तप करूनच जात आहेत, असं थोडी कोण बिना तपाचे जाणार आहेत. चारित्र्याने संपन्न होऊन जाणार आहेत, ज्ञान असणार आहे, संयम असणार आहे, ज्ञानाराधना, दर्शनाराधना, तपाराधना, तर हे सगळं करूनच जात आहेत. तरी पण मग असे भेद का केले? मग तपसिद्धमध्ये
संयम सिद्ध येत नाहीत का? थोडाफार फरक केलाय त्यांच्यामध्ये, एवढ्याच अपेक्षेने. तपस्वी काय क्लेशच्या अपेक्षेने बाह्य तप अभ्यंतर तप, अभ्यंतर जायचंय बाह्य तप घेतलं ना त्याशिवाय. मग संयम म्हणजे काय काय? क्लेश झाले? संयम म्हणजे काय? त्याचं चारित्र्य म्हणजे टेस्टिंग काय? झालं ना. तप सगळ्यांना जरुरी नाहीये ना, करायलाच पाहिजे असं जरुरी नाहीये, कंपल्शन नाहीये ना ते. व्रत तर नाही, मला म्हणायचे जे कोणी सिद्ध झाले त्यांना हे प्रगट झालंयच. काय तप झालंय, संयम झालाय, चारित्र्याची योग्यता प्रगट झाली आहे, हे सगळं प्राप्त झालेलंच आहे की. तरी पण का भेद केले मग असे? तर त्यासाठी खुलासा करतायत. जैसे उदाहरण में बाहुबली स्वामी को ले लो, उनका तपस्शरण बहुत ही अद्भुत था, जिसका प्रताप और यश अब भी गाया जा रहा है. उनको हुए कितने वर्ष हो गए होंगे? किती वर्ष झाले बाहुबली स्वामी जाऊन? कधी गेले हो मोक्षाला? एक कोडाकोडी सागरच्या वरती. असं कसं? आणि आता जिथे झाले महावीर भगवान जाऊन त्याच्यावर. कारण आदिनाथ भगवानांच्या म्हणजे चौथ्या काळाच्या आधी गेले असते ना ते पण. आधी कुठं? भगवान त्याच्यानंतर बरे किंवा आधी नंतर माहित नाही. बरं मी सांगते ऐका. कितने वर्ष हुए होंगे? अरब खरब वर्ष नहीं बल्कि असंख्याते वर्ष हो गए. कुछ कम एक कोडाकोडी सागर हो गया. कमी घ्यायला पाहिजे ना, कारण चतुर्थ काळ आहे तो एक कोडाकोडी सागर आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे आलोय 2500 वर्ष. त्यामुळं एक कोडाकोडी सागरचा पूर्ण चतुर्थ काळ आहे. चतुर्थ काळाच्या आधी नाही मोक्षाला गेले ते, चतुर्थ काळामध्ये गेलेत. त्यामुळं सांगितलं एक कोडाकोडी सागरला काही कमी एवढा काळ झाला बाहुबली स्वामींना जाऊन. हाँ, तो फिर भी अभी तक उनका प्रताप और यश चल रहा है. इसी से समझ लो कि उनके तपस्शरण का उस समय भी कितना प्रभाव था. अब भी बाहुबली की प्रतिमा को निरख कर एक बार तो मन सबका कह उठता है, धन्य है ऐसा तपस्शरण. 1 वर्ष तक एक ही आसन से कायोत्सर्ग मुद्रा में खड़े रहकर आत्म ध्यान करते रहे. उतने समय तक न उन्होंने करवट बदली, न चले, न फिरे, न चर्या किया. कितना अद्भुत उनमें पराक्रम था. सहनन भी अपूर्व था. अतिहीन सहनन वाले आजकल कुछ मन चले लोग ऐसा कह बैठते हैं कि यह तो सिर्फ बात ही बात है. असं कधी होत नसतं, काहीतरी उगीच ते सांगितलेलं आहे असं म्हणतील कोणी. ऐसा कहाँ हो सकेगा. पर ऐसी बात नहीं है. उनमें ऐसा अद्भुत पराक्रम ही था. चतुर्थ काळातल्या गोष्टी आता सांगायला गेला तर कोणाचा विश्वास बसत नाही. असं होतं, असं करत होते तर बाहुबली भगवान तिसऱ्या काळातच मोक्ष केला असं म्हणावं लागेल ना, कारण आदिनाथ भगवान तिसऱ्या काळात मोक्ष गेले. आणि जेव्हा त्यांना आदिनाथ भगवानांना केवळ ज्ञान झालं त्याच्यानंतर किती म्हणजे किती त्यांचं आयुष्य होतं ना, खूप त्यांनी धर्म प्रभावना केली. त्याच्यानंतर एक म्हणजे चक्रवर्ती होऊन आले ते 60,000 वर्ष कुठे दिग्विजय करून आले. त्याच्यानंतर जेव्हा ह्यांच्यामध्ये युद्ध झालं त्याच्यानंतर वर्षभरातच ते तर मोक्षाला गेले. आणि त्याच्यानंतर अजून बहुतेक आदिनाथ भगवान होते वाटतं, कारण त्यांनी अजून प्रभावना केली अशा हिशोबाने. माझ्या अंदाजाने बाहुबली भगवान तिसऱ्या काळात नाही गेले मोक्षाला. बघावं लागेल असं आता पुराणांमध्ये काढून बघा काय असेल. म्हणजे असंख्यात वर्ष झाली आहेत हे त्यांना सांगायचं आहे जाऊन. तरीसुद्धा आज लोक त्यांच्या तपाचं गुणगान करतात किंवा त्याचं वैशिष्ट्य वाटतं लोकांना. का? कारण तशी शक्ती प्रत्येकामध्ये आहे, पण त्यांनी अभिव्यक्त केली, त्यांनी त्या साधनेच्या द्वारे ते प्रगट केलं, हीच त्यांची विशेषता. ते करायसाठी म्हणून तप केलं नाही तर तसं आतून प्रगट झालं ते ती शक्ती. आणि त्यामुळे ते म्हणून काल सांगितलं ना मी 1 वर्षपर्यंत तप करणाऱ्या त्या साधूंना नियमाने केवळ ज्ञानाची प्राप्ती होतेच. 1 वर्षापेक्षा जास्त इवन साधूसुद्धा नाही आहेत अशी की कोणी तप केले सांगायला.
असा उल्लेख कुठे आलाय? म्हणजे मला पण ते काल ऐकलं की पण ते विचार करत होते कशाचा कुठं उल्लेख शास्त्रामध्ये बाहुबली भगवानचं 1 वर्ष मुनींनी तप केलं तर ते नियमाने मोक्षाला जातात. रुद्दींच्या प्रकरणामध्ये घेतलं होतं ना आपण, त्या धवलाच्या 9व्या पुस्तकांमध्ये आहे सगळं. तपरुद्दींचं वर्णन वाचा तर त्याच्यामध्ये विशिष्ट सगळे अनेक प्रकारचे जे तपरुद्दीधारी मुनी आहेत त्यामध्ये सगळ्यांचं घेतलंय. कोणी म्हणतात ना ते काय षष्ठ उपवास, अष्ट उपवास असं काय काय केलेले आहेत त्यांनी. आणि त्याच्यामध्ये मग मासोपवासी, मग कोणी 4 महिन्याचे उपवासी, कोणी 6 महिन्याचे, कोणी 12 महिन्याचे उपवासी. त्यापेक्षा वर कोणी तप करू शकत नाही, कारण केलेला तो 12 महिनेवाला जो आहे तो, आता मला लक्षात नाही, उग्र तपवाला असेल बहुतेक. तर ते रुद्धिधारी मुनी नियमाने केवळ ज्ञानालाच प्राप्त होतात असं सांगितलं. तर तपसिद्ध मुनिराज जे आहेत ते बाहुबली स्वामी काय सांगितलं त्यांचं, उनको जब शुक्ल ध्यान हुआ, उत्कृष्ट निर्विकल्प समाधि हुई, तो फिर अंतर मुहूर्त में केवल ज्ञान प्राप्त हो गया. तो जब से वे साधु हुए और जब तक केवल ज्ञान नहीं हुआ, उस बीच के समय में सब समय तपशरण में गया. जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली, बरोबर आहे ना, दीक्षा घेतल्यावर त्या भरतापासून वैराग्य झालं आणि दीक्षा घेतली ना, तेव्हापासून केवल ज्ञान होईपर्यंत ते जवळपास मॅक्झिमम तपामध्येच होते. असं काय फार त्यांचा उपदेश दिला, कुठं त्यांचा आहारचर्या झाली असा फार उल्लेख येत नाही. म्हणजे असणार नाही असं नाही, किंवा नसेल पण माहीत नाही. तर सांगतायत की सगळा त्यांचा जास्तीत जास्त काळ तपश्चरणामध्ये गेला. आणि एकदा ते ध्यानाला उभारले तर तिथं गेल्यावर पण मग ते म्हटलं जातं ना की भरताने जाऊन तिथं क्षमा मागितली आणि काय भूमी माझी नाही आहे असं काय बोलले वगैरे. तर कुठं उपयोग अडकलेला नसतो भावलिंगी संतांचा. ते उगी कथानक सांगायचं म्हणून प्रथमानुयोगामध्ये स्थूल सांगितलं जाईल, पण असं न कोणी तिथं भाऊ असतो, न कुठल्या परिग्रहाचा मोह असतो, न कुठलं शल्य असतं मनामध्ये. असे ते उलट समता स्वभावी निश्चल्य अशी साधना करणारे ते. त्यावेळेस त्यांचं आयुकर्म तेवढं होतं आणि त्यावेळेस त्यांनी बरोबर संयोग असा झाला निमित्त की त्यांनी येऊन क्षमा मागायला म्हणले, त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. असं ऐसे पुरुष कहलाते है तपसिद्ध. तर तपाच्याद्वारे ज्यांनी आत्म्याला सिद्ध केलं त्यांना म्हणायचं तपसिद्ध. असे अनेक जण असतील की जे तपाच्याद्वारे सिद्ध झाले असतील, पण आपल्याला उदाहरण माहिती आहे हे एकच. असे अनेक मुनी होते मासोपवासी पूर्वी. त्यांचं काय होतं आपल्याला उल्लेख पण मिळत नाही, पण साधना अशी उत्कृष्ट करत होते ते जीव. आणि त्यामध्ये असं निर्विकल्प असायचे की काय त्या शरीराचं बाधा, त्याचं काय दोष, त्याचे रोग, ह्याच्याकडं कशाकडं लक्ष त्यांचं. जसं माहिती आहे की किती वर्ष त्या मुनींच्या शरीरामध्ये कोड होता, भस्मक रोग होता, कशाची त्यांना चिंता. तपाची विशेषता त्यामुळं ते त्यामध्ये दृढ राहू शकले, आपल्या श्रद्धा ज्ञान चरित्रापासून च्युत झाले नाही, त्यामुळं त्यांना सिद्धगतीची प्राप्ती झाली. नैना काकी गोष्ट सांगतात. चक्रवर्ती महाराजांना मुनींना 700 वर्ष कोड होता. तेच की परवा घेतलं आपण. तर तेवढे काळपर्यंत त्यांच्या शरीरात कोड होता तरी सुद्धा साधनेपासून च्युत झाले नाहीत ते. ते नाही का देव आला आणि त्यांनी विचारलं तुम्हाला औषध पाहिजे का, मग द्या म्हणू शकले असते, किंवा कोणी असेल तर शरीराचा मोही जीव लगेच जाऊन उपचार करायला तयार झाला असता. पण त्यांना न ते शरीरच रोग वाटत होतं तर काय त्या शरीराच्या रोगाला कशाला नष्ट करायला जातील. त्यामुळे इतकी निरपेक्ष, इतकी काय म्हणायचं निर्विकल्प साधना करणारे ते मुनिराज. अशा रीतीने आपल्याला पण त्या साधनेचं आदर्श घ्यायला पाहिजे, तशा प्रकारची साधना आपण पण करायला पाहिजे. दीदी हे तप झालं नाही वगैरे बाकीचं आहेत ना, आहेत की. ती एक गोष्ट कालची ऐकायची होती म्हणून मी विचारायला लागले त्यांना. बरं नाही ना काकी. तोपर्यंत नाही सिद्ध बघू आपण. तपसिद्ध गोष्ट मोठी आहे, थोडक्यात सांगता येईल? हो सांग की, थोडक्यातच पाहिजे आम्हाला, मोठी नको. म्हणजे तुमचं झालंय का? सांगा आताचं प्रकरण. सांगा समोर बसला तर बरं वाटेल, कारण अर्थावग्रह होत असतो.
मग काय झालं, एक राजा असतो. हो, व्हिडिओ चालू करा की. राजा, मग मी येऊ काय तिकडेच? कुठे आहे तुम्ही? या, मी इथं बाहेर आहे, मंदिरच्या बाहेर. या इथे या जयश्रीमानकडे. तोपर्यंत आम्ही नय सिद्ध. तोपर्यंत तुम्ही सांगा. काय झालं? नय सिद्ध कोण आहेत हे सांगायला लागलेत बरं का. कोई नय सिद्ध हुए है म्हणजे जितने भी सिद्ध हुए हैं सबने अविरुद्ध मार्ग अपनाया, लेकिन कुछ रुचि के ढंग से, कुछ अयोग्यता से, कुछ साधना में भेद है. कुठल्या कुठल्या फक्त तिथं काय म्हणायचं, मुख्यता ज्याची ना त्याच्या अपेक्षेने भेद केले गेले. आता हे तपसिद्ध आहेत ते काय नय सिद्ध नाही आहेत असं नाही, संयम सिद्ध आहेत नाही आहेत असं नाही, पण मुख्यता सांगायची आहे. म्हणजे सगळ्यांनाच 8 गुण प्रगट झाले, त्यामुळं त्या अपेक्षेने त्यांच्यात भेद नाही आहे, पण मुख्यता म्हणून सांगत असताना त्यांनी असं लावलं. लेकिन मी उद्या सांगते, आज दुसऱ्यांच्या गाडीत निघाली आहे, उद्या सांगते. तिथे जाऊन सांगा घरी. तिथनं सांगू का? जिनको गाडीत बसल्यावर व्हिडिओ ऑन करत नाही. नाही तिथे घरी गेल्यावर सांगा म्हणा लागले की. बर बर बर, चालते चालते. जिनको निश्चय नहीं का आलंबन बहुत अधिक सुहाता था वे, ऐका काय सांगितलं, नय सिद्ध म्हणजे जिनको निश्चय नहीं का आलंबन बहुत अधिक सुहाता था वे व्यवहार से विरोध करके नहीं किंतु एक रुचि जग गई जिसकी मुख्यता बन गई, और ऐसी मुख्यता वाले भी अपने अंतरंग में निर्विकल्प साधना बनाकर उसी रत्नत्रय का लाभ लेकर सिद्ध हुए हैं, वे पुरुष नय सिद्ध कहलाते हैं. आता तपसिद्ध जे आहेत त्यांना पण निश्चयाचाच विषय मिळाला होता, पण तिथं तपाची मुख्यता दाखवली, आणि हे नय सिद्ध आहेत ह्यांच्या ज्ञानामध्ये नयाची मुख्यता आहे हे सांगितलं. म्हणजे नयाचा विषय, नयाची म्हणजे शुद्ध निश्चय नयाचा जो विषय आहे त्याच्या मुख्यतेने ते साधना करत होते म्हणा, अविरुद्ध मार्गाला त्यांनी अवलंबन केलं होतं. म्हणजे सगळी जिनवाणी जशी आहे तशी अनेकांतात्मकच उतरली ज्ञानामध्ये, पण रुची आहे ती बस निश्चयनयाच्या विषयाच्या अवलंबनाची. उनमें अनेक ऐसे भी है कि जिन्होंने व्यवहार प्रवृत्ति को नहीं छोड़ा, निर्दोष व्यवहार प्रवृत्ति को करते ही रहे, और प्रतीति में यह स्वभाव रहा. म्हणजे व्यवहारामध्ये त्यांच्याकडे पण आचरण होतंच की, नाही असं नाही. जरी निश्चयण्याचा विषय पकडलाय तरी सुद्धा व्यवहारामध्ये सगळं जे काय 28 मूलगुणांचं पालन म्हणा किंवा जे काय तप आहे, साधना आहे ती तर चालूच होती, ते काय सोडलं नाही आहे. पण सांगतायत म्हणून की निर्दोष व्यवहार प्रवृत्ति को करते ही रहे, लेकिन प्रतीति में यह स्वभाव रहा. मी करणारा नाही आहे, मी जाणणारा आहे. हां बरोबर, नाही सिद्ध म्हणायचं का? बर. यह स्वभाव प्रतीति में न, ते म्हणाले माताजींची साधना अशीच आहे, शरीराकडे त्यांचं लक्ष नाही आहे, पण त्यांचं लक्ष सगळं हा मी तर जाणणार आहे याच्याकडे असतं, या प्रतीतीमध्येच आहे, म्हणून ते नाही सिद्ध आहेत असं त्यांनी म्हणाले. यह स्वभाव प्रतीति में न रहे तब तो काम कोई नहीं होता. हा स्वभाव ज्याच्या ज्ञानात नाही तो सिद्ध कसा बनणार हो? आणि हेच होते आज सगळ्यांचं, सगळं चारित्र्याकडं, चर्येकडं, त्या क्रियांकडं, प्रवृत्तीकडं सगळ्यांचं लक्ष, त्याची प्रधानता सगळ्यांना त्याच्या निमित्तामध्ये. म्हणून आज सिद्ध होऊ शकत नाही आहे, कारण लक्ष जिथं पाहिजे तिथं नाही आहे, बाहेरच्या गोष्टींमध्ये देतोय, एकांत करतोय, कधी याचा एकांत कधी त्याचा एकांत. हां तेच रिअल वाटतंय, खरं वाटतंय, प्रिय तेच आहे म्हणते. बर, म्हणजे क्रियाच करायची आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही त्या क्रियेलाच धर्म म्हणताय, तर हे चुकीचं आहे. म्हणून क्रिया म्हणजे धर्म नाही, त्यामध्ये मी क्रिया करणारा नाही आहे ह्याचं भावभासन असायला पाहिजे, तरच तुम्ही करता ते सफल आहे. हां, क्रिया सोडा सांगत नाही आहेत, शिथिलाचार नाही करायचं आहे, करणार की ज्ञानी जीव आहे तो सगळ्याचं अवलंबन घेणार, पण सगळ्यामध्ये सुद्धा सगळ्यापासून अलिप्त राहणार. क्रिया करणारा नाही, जाणणारा आहे.
यह स्वभाव प्रतीति में न रहे तब तो काम कोई नहीं होता. निश्चयाचा विषय ज्याच्याजवळ नाही त्याचं कार्य होणार नाही. निश्चय नाही म्हणे ना बरं का मी, निश्चयाचा विषय. ऐसे अनेक नए सिद्ध हुए हैं, उन सिद्धों को सिर से नमस्कार करता हूँ. जे काय असे नए सिद्ध झाले त्यांना व्यवहाराचा विरोध होता असं नाही, व्यवहाराचा सुद्धा पक्ष मान्य होता, पण व्यवहार फक्त ने आहे, हे आहे ह्याची प्रतीती होती अंतरंगामध्ये. आणि एक माझा निश्चयाचा विषय जो शुद्धात्मा आहे तोच माझ्यासाठी उपादेय आहे ह्याची प्रतीती होती. त्याच्या निमित्तात त्या मुख्यतेने जे सिद्ध झाले त्यांना म्हणलं नय सिद्ध. समजलंय? पुढं संयम सिद्ध म्हणजे काय? कुठले कुठले सांगितले? तपसिद्ध, नय सिद्ध, संयम सिद्ध, चरित्र सिद्ध, ज्ञान दर्शन सिद्ध असं सगळं घेतलं त्यांनी जेवढे प्रकार असतील ते. संयम सिद्ध कोणाला म्हणायचं? जीव रक्षा, विषयों से वैराग्य, यह जिनको प्रिय था, अनेक अनशन, बड़े बड़े उपवास, इंद्रिय विषयों को नियंत्रित करने का प्रयत्न और जीव रक्षा का दया का बड़ा भाव, ऐसे संयम पूर्वक जिन्होंने जीवन बिताया, तपस्शरण किया और अपनी समता रखी, ऐसे ज्ञानी पुरुषों ने अंत में रत्नत्रय की पूर्णता को प्राप्त कर सिद्ध हुए. काय कळलं? संयम सिद्ध म्हणजे काय? सगळ्यात मोठा संयम म्हणजे अहिंसेचं पालन, जीवदया, जीवरक्षा आणि विषयांपासून विरक्ती ह्याची ज्यांना मुख्यता राहिली ते झाले संयम सिद्ध. सगळ्या रीतीने कुठूनही जीवांचा घात न हो अशी ज्यांची प्रवृत्ती असते, जीवदया, जीवरक्षा आणि सांगितलं पाच इंद्रियांच्या विषयांपासून वैराग्य म्हणजे मुबलकता आहे त्यांना, पण भोगण्याचे भाव नाही, त्याच्यापासून अंतरंगातून विरक्ती आहे असे जे ते पण येणार ह्याच्यामध्ये. कारण अनशन घेतलंय, मोठे मोठे उपवास घेतलेत आणि इंद्रिय निरोध घेतला. मग असं रसनेंद्रियाचा विषयच आहे ना तो, पण जेवण करणं, रसग्रहण करणं म्हणजे मग त्या इंद्रिय विषयांपासून ज्याला विरक्ती झाली म्हणजे ज्यांनी उपवास आधी पण केले ते सुद्धा जीव संयम सिद्धमध्ये येऊ शकतात. सगळ्या प्रकारचे संयम समजून घ्या जे असतील. तुम्ही उपवास करता, तुमच्याकडे जीवरक्षेचा भाव किती असतो? हा, सगळ्यांना सांगत फिरायचं मला उपवास आहे, सगळ्यांनी तुमचीच दया करावी, तुम्ही कोणाची दया करत नाही असं सांगायला लागले. म्हणजे आपण क्रियारूपानेच केलं ना ते. काय केलं? संयम किती झाला? संयम म्हणजे काय ऍक्च्युली? आम्हा सांगते एका हाताचं दान दुसऱ्या हाताला कळू नये, तसं एका हाताने काय म्हणायचं, आपण केलेली क्रिया, आपण केलेला धर्म दुसऱ्याला सांगायसाठी आहे का हो? त्याच्यातून किती धर्म घडणार. म्हणून ते हे पण सांगितलं, जो कोणी धर्माचा साधक जीव असतो, धर्माची आराधना करणारा, साधना करणारा, त्याला तीन गोष्टींचं ध्यान राखायला पाहिजे. पहिलं सांगितलं आपल्याबद्दल कोणाला सिंपथी वाटू नये. सिंपथी म्हणजे दया. दया कशी? पाप बिचारा असे भाव करतात ना लोक, तर अशी भावना कधी येऊ नये. जे काही तुम्ही एक्सप्लेन करून सांगायला जाता, मला किती त्रास झाला, इतकं मी उपवास केला, इतकं काम केलं, इतकं कष्ट झालं, साधक जीवानी असं कधी नाही सांगायला पाहिजे. ज्याच्या निमित्तात समोरच्याला तुमच्याबद्दल एक काय दीनता प्रगट होईल, अशी मी दीनता प्रगट केली तर तुम्ही माझ्यावर दया करणार अशी वृत्ती नको. असं काय म्हटले? मी साधना करणार तर मला आत्म्याची साधना करायची, शरीराची नाही. कोणी मला चांगलं म्हणावं, येऊन आधार द्यावा म्हणून मला साधना करायची नाहीये. मला माझ्या आत्म्याची, माझ्या सुखाची साधना करायची आहे. तर म्हणून सांगितलं दीनता प्रगट करायची नाही. दुसरं सांगितलं कुणी स्तुती केली तर त्याच्यामध्ये हर्षित व्हायचं नाही आणि कोणी निंदा केली तर त्याच्यामध्ये विचलित व्हायचं नाही. अशी साधकाची भूमिका असावी. आता ही तीन लक्षणं आपल्यात आहेत का? पडताळा. साधक म्हणजे काय? कोणी ब्रह्मचारी, कोणी असं नाही सांगायचंय. साधक म्हणजे साधू,
साधक म्हणजे काय? जो कोणी धर्माची आराधना करतोय तो प्रत्येक जीव संसारी पण असेल. त्या प्रत्येकाची भावना अशी असावी जेणेकरून तो मार्गस्थ होईल. चौथ्या गुणस्थानापासून साधना करणारा साधू सुरू झाला. इवन पहिल्या गुणस्थानात असाल तरी सुद्धा ही भावना करा, जेणेकरून आपल्याला तत्व समजेल आणि आत्म्याची उपलब्धी होईल. नाहीतर चालतंय आता मिथ्यादृष्टी आहे तर असं नाही. तर साधना करणारा प्रत्येक जीव जो आहे त्याची दृष्टी अशीच असावी. मी तर सगळ्यापासून भिन्न बस उदयांचा जाणणारा मात्र आहे. कुठलेही उदय येऊ देत ते उदय मला विचलित करू शकत नाही. त्या उदयांपासून मी सर्वथा भिन्न आहे. अशी आपण भावभासना केली तर आपल्याला सुद्धा संयम सिद्ध व्हायला कोणी रोखू शकत नाही. सगळे मिळून कुठे जायचं आता? तपसिद्ध, नयसिद्ध, संयम सिद्ध बनायचंय. तर अशी उत्कृष्ट साधना करा. राहिलेले भेटू द्या बघू. हो. जाणा स्वतःच्या सिद्ध स्वभावाला जाणा. हा मी निर्विकल्प, निरपेक्ष, शुद्ध जीव आहे. संयम स्वभावी जीव आहे. जाणणे हेच माझे कर्तव्य आहे. हेच महान तप आहे. ज्ञाता रहा, कर्ता बनू नका. अकर्ता स्वरूपोहम, उत्तम तपधर्म स्वरूपोहम. ओम. विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोळे सौवसाहुणं.